डिप्लोमा विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS डिप्लोमावाला या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयरला FYला ॲडमिशन घेत आहात. मेकॅनिकल डिप्लोमा कुठलीही ब्रँच असो विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण नाही. आपले चॅनल डिप्लोमाच्या ऑल ब्रँचचे व्हिडिओ थर्ड इयर होईपर्यंत बनवत राहतं, त्यामुळे तुम्हाला हे चॅनल खूप फायदेशीर ठरणार आहे. मग आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॅप राऊंडची अलॉटमेंट जी आहे ती आता तुम्हाला माहिती येईल, ती लागणार आहे उद्या. ठीक आहे. तर अलॉटमेंट लागायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांसोबत हे घडतं, त्यामुळे ती गोष्ट मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो, फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दाबायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्ष आम्ही तुमच्यासोबत राहणार आहेत. पहा, सगळं झालेलं आहे स्क्रुटिनी प्रोसेस वगैरे. आता राऊंडकडे येऊया. कॅप राऊंड 1चा विषय आहे. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज लिस्ट 10ला डिस्प्ले झाली ती कॅप राऊंड 1ची. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन म्हणजे ऑप्शन फॉर्म भरायचं होतं ते 11 ते 13 तारीख या दरम्यान दिलं होतं. त्यानंतर डिस्प्ले ऑफ म्हणजेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला अलॉटमेंट लागली की नाही, कॉलेज मिळालं आहे की नाही, हे 15 तारखेला कळणार आहे. 15 तारीख म्हणजे काय, तर उद्या. आज 14 तारीख आहे, 14/7 आहे, तर 15 तारखेला तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. पण त्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी आता ब्रँचेस वेगवेगळ्या टाकल्या असतील. काहींनी कॉम्प्युटर, काहींनी IT, काहींनी मेकॅनिकल वगैरे. विद्यार्थी मित्रांनो, जरी नंबर लागला नाही तरी अजून 2 आणि 3 राऊंड बाकी आहेत. ठीक आहे. बरेच विद्यार्थी पहिल्याच ह्याच्यात लागला नाही की टेन्शन घेतात. काही घाबरायचं कारण नाही. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये आता पहा, तुम्हाला जर पर्सेंटेज जर असतील, समजा फॉर एक्झाम्पल 70% असतील आणि तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आणि ते कोणत्या ब्रांचला, तर कॉम्प्युटर CSला, तर मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तसं टाकायचं नाही. तुम्हाला काय करायचं, समजा मेकॅनिकल ब्रँच घ्या, कोर ब्रँच, 70% गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी 70 मार्क्सला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, पण तुम्हाला CS IT लागते. ठीक आहे. तर तुम्ही सेकंड इयरला म्हणजेच डिप्लोमाच्या सेकंड इयरला ज्यावेळेस जाताल DS5मध्ये, त्यावेळेस तुम्हाला ब्रँच चेंज करायचं ऑप्शन मिळतं. ब्रँच चेंज करता येते चांगले पर्सेंटेज पाडून. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही तसे ऑप्शन आहेत, घाबरायचं कारण नाही. तर आता मी सांगून दिलेलं आहे. काय आहे, तर तुमचं 15 तारखेला काय लागणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. त्यानंतर आहे 16 ते 18. जर तुम्हाला त्या कॉलेज लागत असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ते तुम्हाला ते ॲडमिशन वगैरे, ते पुढची प्रोसेस आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट करा तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत आणि कोणतं कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, प्रेडिक्टेड तुमचं कॉलेज. ठीक आहे. त्यानंतर आहे 5वा जो रूल आहे, कॅप राऊंड 2 नंतर स्टार्ट होईल 19 तारखेला. त्यानंतर 20 ते 21 या दरम्यान तो भरला जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणं परत 24 ते 25ला तुम्हाला ते बेटरमेंट करायचं आहे, फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज, ते सगळं विचारलं जाईल. कॅप राऊंड 3 भरला जाईल. आणि त्यानंतर आता हे एक सांगायचं राहिलं, बऱ्याच विद्यार्थ्याला कन्फ्युजन आहे की 3 कॅप राऊंड आहेत का 4. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 कॅप राऊंड आहेत, हे सांगायचं राहिलं मेन म्हणजे. 4 कॅप राऊंड आहेत. मागच्या वर्षीपासून MSBTने काय केलं आहे, 4 कॅप राऊंड ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जरी नंबर नाही लागला, विद्यार्थी मित्रांनो, स्पॉट राऊंड पण असतो, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. आणि त्यामुळे आपले काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत राहणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाचा WhatsApp ग्रुप आहे, त्याला देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी अपडेट मी टाकत असतो. ॲप डाउनलोड करून घ्या, डिप्लोमाला तुम्हाला काम येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपले क्रॅश कोर्स असतात एकदम कमी प्राईजमध्ये, फक्त 99मध्ये सब्जेक्टचे क्रॅश कोर्स असतात. ते तुम्हाला फायदेशीर पुढे कळेलच कसं असते, काय असते. ठीक आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद.